नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आदरणीय विठ्ठल बडे सरांचं हे जे पुस्तक आहे मुख्यतः सरळ सेवेसाठी बेस्ट बुक फॉर रिव्हिजन, ठीक आहे, GK 1 लाइनर हे पुस्तक आपण कंप्लीट करत आहोत. तर मग आज त्यामध्ये आपण पर्यावरण हा टॉपिक स्टार्ट करणार आहोत आणि एकाच लेक्चरमध्ये म्हणजे आत्ताच्याच लेक्चरमध्ये तो पूर्ण कंप्लीट करायची माझा प्रयत्न आहे. तर बघू कितपत पॉसिबल होतं ते. तर सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न आहे, जागतिक पर्यावरण दिवस कधी साजरा केला जातो? 5 जून. 2025 ची थीम होती बीट प्लास्टिक पोल्युशन. नंतर मानवी पर्यावरण विषयक पहिली आंतरराष्ट्रीय परिषद कोणत्या वर्षी भरवण्यात आली? मानवी पर्यावरण विषयक पहिली काय म्हटले त्यांनी, पहिली आंतरराष्ट्रीय परिषद कोणत्या वर्षी भरवण्यात आली? 1972. मानवी पर्यावरण विषयक पहिली आंतरराष्ट्रीय परिषद कोणत्या देशात भरविण्यात आली? तर स्वीडन, स्टॉकहोम. आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटना, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर, आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटनाची स्थापना कधी करण्यात आली? तर 5 ऑक्टोबर 1948. नीट लक्षात ठेवा, वर्ष 5 ऑक्टोबर 1948. IUCN ची स्थापना. IUCN चे हेडक्वार्टर कुठे आहे? तर स्वित्झर्लंडमध्ये. नंतर पाणथळ जमिनींसाठी रामसर करार कोणत्या वर्षी करण्यात आला? 1971 आणि अंमलबजावणी 1975. रामसर करार 1971 साठी प्रसिद्ध असणारे रामसर ठिकाण कोणत्या देशात आहे? तर इराण. जागतिक वारसा करार डॅश डॅश साली करण्यात आला? 1972. ठीक आहे, करार खूप वेगवेगळ्या प्रकारचे येणार आहेत. हा आहे जागतिक वारसा करार जो 1972 साली करण्यात आला. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था नीरीचे मुख्यालय कुठे आहे? नागपूर आणि स्थापना 1958. नीरी नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट. नीरी त्याचे हेडक्वार्टर कुठे आहे? नागपूरला. जागतिक वन्यजीव निधी स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? WWF. जागतिक वन्यजीव निधीची स्थापना 1961 मध्ये करण्यात आली. जागतिक वन्यजीव निधीचे बोधचिन्ह काय आहे? पांडा. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ CPCB या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? 1974. सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डची स्थापना कधी करण्यात आली? 1974 मध्ये. नीट लक्षात ठेवा, CPCB 1974. मग MPCB महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डची स्थापना 1970 मध्ये. या दोन गोष्टी सोबत लक्षात ठेवा. आधी महाराष्ट्राची झाली आहे, त्याच्यानंतर केंद्राची झाली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना 1970 आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना 1974. भारतीय वन्यजीव संस्थेची स्थापना आधी आपण काय पाहिलं? जागतिक वन्यजीव संस्था किंवा निधी, जागतिक वन्यजीव संस्था, वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड 1961. आणि इथे काय आहे? भारतीय वन्यजीव संस्था WII ची स्थापना 1982 उत्तराखंड. ठीक आहे, दोन्ही एकत्र विचारलं तर कन्फ्युजन करून घेऊ नका. जागतिक लेव्हलला जी वन्यजीव निधी ची स्थापना 1961 ला झाली आहे, 1961. आणि WII म्हणजे भारतीय वन्यजीव संस्था, त्याची स्थापना 1982 उत्तराखंडमध्ये झालेली आहे. ठीक आहे. भारतीय पर्यावरण विषयक माहिती प्रणाली इनव्हिसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1982. म्हणजे काय? इनव्हिस म्हणजे काय? एन्व्हायरमेंटल इन्फॉर्मेशन सिस्टीम. हे जे INV पहिले 3 अल्फाबेट आहे ते एन्व्हायरमेंटल डिनोट करता. I फॉर इन्फॉर्मेशन आणि S फॉर सिस्टीम. ठीक आहे, बघा इथे सोबत पाठ करून घ्या. इनव्हिसची स्थापना 1982 उत्तराखंड आणि त्याला लागून WII ची स्थापना 1982 उत्तराखंड आणि इनव्हिसची स्थापना 1982. ठीक आहे, पुढे बघा. पर्यावरण संरक्षण कायदा भारतात डॅश डॅश वर्षी लागू करण्यात आला? तर 1986. काय म्हणता येते? पर्यावरण संरक्षण कायदा भारतात
कधी लागू करण्यात आला? 1986. भारताचे बर्डमॅन ऑफ इंडिया कोणाला ओळखले जाते? तर डॉक्टर सलीम अली यांना. जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून डॅश डॅश हा जगातील अतिसंवेदनशील प्रदेश म्हणून ओळखला जातो. कोणता? पश्चिम घाट. भारतातील वनांचे सर्वेक्षण पहिल्यांदा कोणत्या वर्षी करण्यात आले? 1987. भारतात सर्वाधिक वनक्षेत्र डॅश डॅश राज्यात आहे? मध्य प्रदेशमध्ये. वनस्पती जीवन सर्वेक्षण बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? 13 फेब्रुवारी 1890, कोलकाता. आणि प्राणीजीवन सर्वेक्षण झुऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया चे मुख्यालय कोठे आहे? कोलकाता. स्थापना 1 जुलै 1916. बघा, BSI आणि ZSI दोन्ही सोबत लक्षात ठेवा. कसं लक्षात ठेवणार? BSI ची स्थापना खूप आधी झाली आहे ZSI पेक्षा. बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया आणि मेन काय आहे बघा, दोघांचं मुख्यालय कुठे आहे? कोलकाता येथेच आहे. त्यामुळे ते एक आपल्याला टेन्शन नाही, लक्षात ठेवायचं. बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाची स्थापना 13 फेब्रुवारी 1890, खूप आधी झाली आहे. आणि कोलकात्याला झुऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाची स्थापना 1 जुलै 1916 झालेली आहे. ठीक आहे. आधी BSI, आधी वनस्पती, नंतर प्राणी, असं लक्षात ठेवा. BSI ची स्थापना 1890, 13 फेब्रुवारी. आणि ZSI ची स्थापना 1 जुलै 1916. पुढे बघा, गीर सिंह संवर्धन प्रकल्पाची सुरुवात डॅश डॅश साली झाली? तर 1972 साली. व्याघ्र संवर्धन प्रकल्पाची सुरुवात डॅश डॅश साली झाली? 1973 साली. लक्षात कसं ठेवा सांगू का? सिंहाचा सी घ्या, 72चा बा घ्या, बा. सिम्बा, सिम्बा. हां, सी फॉर सिंह, बा सिम्बा, बा फॉर 72, म्हणजे सिंह प्रकल्प, सिंह संवर्धन, गीर सिंह संवर्धन प्रकल्प कधी? 72. हां, सिम्बा, बा फॉर 72. आणि त्याच्यानंतर लगेच 73ला काय? व्याघ्र प्रकल्प. एवढं राहील लक्षात. त्याच्यानंतर लगेच व्याघ्र घ्यायचा. त्याच्यानंतर 74ला लगेच मगर प्रकल्प आहे. हे सगळे प्रकल्प मी जे वनरक्षक भरती स्टार्ट केलेली आहे ना, त्याच्यात एक इतर माहिती म्हणून त्याच्यात सगळे प्रोजेक्ट दिलेले आहेत. ते मी अगदी व्यवस्थित तुमचे करून घेतलेले आहेत. या लेक्चरच्या शेवटी पण मी तुमचे व्यवस्थित करून घेणार आहे एकत्र, कारण ते इथेही आहे आणि आता लेक्चरच्या शेवटी पण आहे. तर मग ही सिम्बाची ट्रिक ॲटलिस्ट लक्षात ठेवा. हे सगळे प्रकल्प पाठ करून घेणार आहे. सध्या फक्त लक्ष द्या. गेंडा संवर्धन प्रकल्पाची सुरुवात 1987, हत्ती संवर्धन प्रकल्प 1992, चित्ता संवर्धन प्रकल्प 2022. हा तर लक्षातच राहायला पाहिजे कारण हा लेटेस्ट आहे. जगातील पहिले जीवावरण राखीव क्षेत्र कोणत्या देशात स्थापन करण्यात आले? हा पण पॉईंट नीट लक्षात ठेवा. जगातील पहिले जीवावरण राखीव क्षेत्र चीनमध्ये. ठीक आहे. भारतातील पहिले, जगातील पहिले पाहिलं, भारतातील पहिले बघा कोणतं? नीलगिरी, तमिळनाडू. पुढे, पर्यावरण संबंधित सर्वोच्च संस्था कोणती? संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम. पर्यावरण संबंधित सर्वोच्च संस्था कोणती? संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम म्हणजे काय? युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम म्हणजे UNEP संघटनेची स्थापना डॅश डॅशमध्ये करण्यात आली? तर 5 जून 1972. संयुक्त राष्ट्र पर्यावरण म्हणजे UNEP संघटनेचे कार्यालय कुठे आहे? नैरोबी, केनिया. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची स्थापना केव्हा झाली? 18 ऑक्टोबर 2010. म्हणजे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलची स्थापना 18 ऑक्टोबर 2010ला झालेली आहे. पुढे बघा, ओझोन हा ऑक्सिजनचा किती अणूंपासून बनलेला असतो? तर 3. कोणत्या वायूमुळे आम्लवर्षा होते? सल्फर आणि नायट्रोजन. जपानमध्ये फुकुशिमा आपत्ती कशामुळे आली होती? त्सुनामीमुळे. भारतात जैवभौगोलिक क्षेत्रांची संख्या किती आहे? 10 आहे. भारतात जैवभौगोलिक क्षेत्रांची संख्या किती आहे? 10. हे सगळं नीट लक्षात ठेवा. जैवभौगोलिक क्षेत्र 10. बायोगॅसमध्ये सर्वाधिक प्रमाण कोणत्या वायूचे असते? मिथेनचं असतं. वातावरणातील कोणत्या वायूमुळे हरितगृह वायू परिणाम होतो? कार्बन डायऑक्साईड. ओझोन वायूचा थर कोणत्या किरणांपासून पृथ्वीचे रक्षण करतो? अतिनील किरणे. चिपको आंदोलन कशाशी संबंधित आहे? वृक्ष संवर्धन, वृक्षतोड विरोधात. चिपको आंदोलन आणि पुढे येणारे अपिक्को आंदोलन, हे दोन्ही आंदोलन आपण लक्षात ठेवायला पाहिजे. बघा, चिपको आंदोलन, वृक्ष संवर्धन, वृक्षतोड विरोधात.
भारतीय व्याघ्र प्रकल्पाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? कैलास सांखला. जैवविविधता करार कोणत्या वर्षी अंमलात आला? बघा, जैवविविधता करार 1993 आणि आपण जागतिक वारसा करार बघितला होता 1972. म्हणजे जागतिक वारसा करार आधी आलेला आहे. 1972 बऱ्यापैकी आधी आहे. आणि नंतर जैवविविधता करार कधी आला आहे? 1993ला. सोबत काही गोष्टी लक्षात ठेवा. धोक्यात असलेल्या प्रजातींची लाल सूची डॅश डॅशवर प्रकाशित केली जाते. IUCN इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर. भारतातील शीत वाळवंट जीवावरण राखीव क्षेत्र कोणत्या राज्यात आहे? हिमाचल प्रदेश. भारतात पर्यावरण विज्ञानाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? रामदेव मिश्रा. ठीक आहे, महत्त्वाचं नाव आहे रामदेव मिश्राजी. भारतात पर्यावरण विज्ञानाचे जनक. भारतात सध्या 2025 जीवावरण राखीव क्षेत्रांची संख्या किती आहे? 18. कॉन्झर्वेशन इंटरनॅशनलने घोषित केलेल्या जैवविविधता हॉटस्पॉट्सची संख्या जगात किती आहे? 36. आणि भारतात किती आहे? 4. हे नीट लक्षात ठेवा. बघा, कॉन्झर्वेशन इंटरनॅशनलने घोषित केलेल्या जैवविविधता हॉटस्पॉट्सची संख्या 36 आहे जगात. भारतात जैवविविधता हॉटस्पॉट्सची संख्या 4 आहे. रेड डेटा बुक IUCN रेड लिस्टमधील गुलाबी पृष्ठ काय दर्शवतात? धोकाग्रस्त बनलेल्या वन्य प्रजातींची यादी. पुढे जैवविविधता हॉटस्पॉट संकल्पना 1988 मध्ये सर्वप्रथम डॅश डॅश या संशोधकांनी मांडली. नॉर्मन मेयर्स. ठीक आहे, हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. जैवविविधता हॉटस्पॉट्स, नॉर्मन मेयर्स. हॉटस्पॉट नॉर्मन मेयर्स यांची ही संकल्पना आहे. ह्या गोष्टी जरा लक्षात ठेवा, ज्यांच्या नावावरून कोणती संकल्पना मांडली आहे, कारण राज्यसेवेला पण प्रश्न आलेले आहे. भारतातील श्वेतक्रांतीचे जनक डॉक्टर वर्गीस कुरियन. भारतातील हरित क्रांतीचे जनक डॉक्टर MS स्वामीनाथन. डॅश डॅश ही परिस्थितिकीय संस्थेची मुख्य चालना आहे तर काय? सौर ऊर्जा. जागतिक वारसा स्थळांमध्ये युनेस्कोकडून समाविष्ट असलेले कास पठार महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात आहे. अन्न साखळीतील प्रत्येक पातळीला काय म्हणतात? तर पोषण पातळी. पुढे बघा, दुर्मिळ हंगुल हरिण डॅश डॅश या ठिकाणी आढळते तर काश्मीर दाचिगम अभयारण्यात. युक्रेनमध्ये चेर्नोबिल आपत्ती डॅश डॅशमुळे झाली होती. अणुपरमाणु दुर्घटना. मोटार गाड्यातील भेसळयुक्त इंधन वातावरणात कशाचे उत्सर्जन वाढवते? क्लोरोफ्लोरोकार्बन. डॅश डॅश हा भारताचा राष्ट्रीय सूक्ष्मजीव आहे. लॅक्टोबॅसिलस. भोपाळ वायू दुर्घटनेत कोणत्या वायूची गळती झाली होती? मिथाइल आयसोसायनाइड. भोपाळ वायू गळती दुर्घटना कोणत्या वर्षी झाली होती? 1984. ओझोन थराच्या संरक्षणासाठी सर्वप्रथम कोणता करार करण्यात आला? व्हिएन्ना करार. महत्त्वाचा आहे. ओझोन थराच्या संरक्षणासाठी सर्वप्रथम कोणता करार? व्हिएन्ना करार. 1985. ठीक आहे. पर्यावरणाच्या अभ्यासाला डॅश डॅश म्हटले जाते? पर्यावरणशास्त्र. हरितगृह वायू परिणाम कशाशी संबंधित आहे? पृथ्वीचे तापमान. प्रदूषण कमी करण्यासाठी 3R म्हणजे काय? रिड्यूस, रियूज, रिसायकल. कमी करा, पुन्हा वापरा, पुनर्वापर. कचरा म्हणजे काय? इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून निर्माण होणारा कचरा. कार्बन फुटप्रिंट म्हणजे काय? व्यक्ती किंवा संस्थेद्वारे उत्सर्जित कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण म्हणजे काय? कार्बन फुटप्रिंट. बघा, व्यक्ती किंवा संस्थेद्वारे उत्सर्जित कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण. पुढे जैवविविधता हॉटस्पॉट्स म्हणजे काय? उच्च जैवविविधता व गंभीर धोका असलेले प्रदेश. शून्य कचरा, झिरो वेस्ट संकल्पना कशाशी निगडित आहे? शक्य तितका कचरा कमी करणे. वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय? पावसाचे पाणी साठवणे. क्योटो प्रोटोकॉल हा आंतरराष्ट्रीय करार कशाशी संबंधित आहे? हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी. क्योटो प्रोटोकॉल. यापूर्वी आपण व्हिएन्ना करार बघितला, जो कशाशी संबंधित होता? बघा, ओझोन थराच्या संरक्षणासाठी. सगळ्यात पहिला करार व्हिएन्ना करार. क्योटो प्रोटोकॉल हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी.
हे फार महत्त्वाचं आहे बरं का. हे एक प्रश्न विचारतात आणि त्याच्यावर कन्फ्युजिंग सगळे ऑप्शन देतात, आपल्याला सगळे बरोबर वाटतं. त्यामुळे नीट लक्षात ठेवा कोणता प्रोटोकॉल कशासाठी आहे. हवामान बदलांवर नियंत्रणासंबंधित क्योटो प्रोटोकॉल कराराची अंमलबजावणी कधी सुरू करण्यात आली, तर बघा 16 फेब्रुवारी 2005. क्योटो प्रोटोकॉलची अंमलबजावणी 16 फेब्रुवारी 2005. सांडपाण्यावर उपचार करण्याच्या प्रक्रियेला डॅश डॅश म्हणतात, मलनिस्सारण प्रक्रिया. पुढे बघा, भूमिगत पाणी प्रदूषित करणारे अजैविक प्रदूषक कोणते? आर्सेनिक. परिस्थितिकी इकॉलॉजी हा शब्द या संशोधकाने प्रचलित केला, तर हेकेल. बघा, आपण आधी हॉटस्पॉट्स किंवा नॉर्मन मेयर्स यांनी कोणता शब्द दिला, किंवा हे बघा, जैवविविधता हॉटस्पॉट संकल्पना 1988 मध्ये सर्वप्रथम कोणी? नॉर्मन मेयर्स. आणि इथे परिस्थितिकी इकॉलॉजी हा शब्द हेकेल यांनी दिला, प्रचलित केला. परिस्थितिकी म्हणजे हा पण प्रश्न लक्षात ठेवा. परिस्थितिकी म्हणजे सजीवांची परस्परांमधील व पर्यावरणाशी होणारी आंतरक्रिया. पृथ्वीच्या वातावरणामधील सरासरी तापमानात होणारी दीर्घकालीन वाढ ही डॅश डॅश म्हणून ओळखली जाते, जागतिक तापमान वाढ. 1992 मध्ये पहिली जागतिक वसुंधरा परिषद कोठे झाली होती, तर रिओ दी जेनेरो, ब्राझील. भारतीय जीवजंतू कल्याण बोर्डचे मुख्यालय कुठे आहे? वल्लभगड, हरियाणा. भारतीय जीवजंतू कल्याण बोर्डचे मुख्यालय वल्लभगड, हरियाणा. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पुणे. डॅश डॅशच्या शेतीत बुरशीनाशक म्हणून वापर करतात, जो ओझोन थराच्या क्षयास कारणीभूत ठरतो, तर काय? मिथाइल ब्रोमाइडचा शेतीत बुरशीनाशक म्हणून वापर करतात. नीट लक्षात ठेवा, मिथाइल ब्रोमाइडचा बुरशीनाशक म्हणून शेतीत वापर करतात, जो ओझोनच्या क्षयास कारणीभूत ठरतो. जागतिक वारसा स्थळ दिवस कधी साजरा केला जातो? 18 एप्रिल. ओझोन थराला पडलेले छिद्र सर्वप्रथम कोणत्या वर्षी आढळून आले? 1985. बेसल कराराचा संबंध कशाशी आहे? धोकादायक कचऱ्याची वाहतूक आणि साठवणूक. बघा, तिसरा करार आलेला आहे. पुन्हा आपण बघू, व्हिएन्ना करार कशाशी संबंधित होता? ओझोन थराच्या संरक्षणासाठी. क्योटो प्रोटोकॉल हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी. आणि बेसल करार कशाशी संबंधित आहे? तर धोकादायक कचऱ्याची वाहतूक आणि साठवणूक याच्याशी संबंधित बेसल करार आहे. बेसल करार कोणत्या वर्षी करण्यात आला? 1989, स्वित्झर्लंड येथे. नीट लक्षात ठेवा, स्वित्झर्लंड. बेसल करार 1989. नदीचे पाणी वळवल्यामुळे किंवा यांसारख्या प्रकल्पांमुळे कोणत्या समुद्राची जैवप्रणाली नष्ट झाली आहे? अरल समुद्र, अरल सी. डॅश डॅश हा प्रदूषक सिगारेटच्या धुरामुळे असतो, कार्बन मोनॉक्साईड. शेणखतामध्ये डॅश डॅश टक्के नत्र असते, 0.50% नत्र असते. जैवविविधतेच्या संदर्भात अपिक्को आंदोलन, आपण याच्या आधी काय बघितलं? चिपको आंदोलन. हे काय आहे? अपिक्को आंदोलन कोणत्या प्रदेशात करण्यात आले? पश्चिम घाट, कर्नाटक. वनसंवर्धन कायदा कधी अंमलात आला? बघा, वन संवर्धन कायदा कधी अंमलात आला? 25 ऑक्टोबर 1980. मृदेची अवनती म्हणजे मृदेचे आरोग्य बिघडणे. भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य हिमाचल प्रदेश. महाराष्ट्रात प्लास्टिक वापरावर बंदी कधी अंमलात आली? 23 जून 2018 पासून अंमलबजावणी. 23 जून 2018 पासून अंमलबजावणी. प्लास्टिकचा पुनर्वापर, उत्पादन व वापर कायदा 1999 प्रमाणे कॅरीबॅगसाठी वापरण्यात येणारा प्लास्टिकची जाडी किती मायक्रॉन असावी? 20 मायक्रॉन. पण कायदा कोणता आहे तो? 1999 प्लास्टिकचा पुनर्वापर, उत्पादन व वापर कायदा 1999 प्रमाणे कॅरीबॅगची वापरण्यात येणारे प्लास्टिकची जाडी किती मायक्रॉन असावी? 20 मायक्रॉन. पुढे, ध्वनी प्रदूषण नियमन व नियंत्रण नियम 2000 अंतर्गत. बघा, ध्वनी प्रदूषण नियमन व नियम 2000 अंतर्गत दवाखाने, शैक्षणिक संस्था व न्यायालय यांच्या भोवतालचा किमान डॅश डॅश पर्यंतचा प्रदेश शांतता क्षेत्र किंवा झोन म्हणून घोषित केला जाऊ शकतो, 100 मीटर. ठीक आहे. केंद्र शासनाची कोणती मुख्य संस्था, नोडल एजन्सी पर्यावरण
उपक्रमांच्या नियोजन व समन्वयासाठी डॅश डॅश जबाबदार आहे? तर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ. केंद्र शासनाची कोणती मुख्य संस्था पर्यावरणीय उपक्रमांच्या नियोजन व समन्वयासाठी जबाबदार आहे? तर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ. ओझोन वायूचा थर वातावरणातील कोणत्या थरात असतो? तर स्थितांबरात असतो. डॅश डॅश हे परिसंस्थेचे महत्त्वपूर्ण अंग आहे? तर काय? ऊर्जा प्रवाह. पेटाचे संक्षिप्त रूप काय आहे? पीपल फॉर द इथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स. पीपल फॉर द इथिकल ट्रीटमेंट ऑफ द ॲनिमल. वनतारा हे प्राणी संवर्धन केंद्र कोठे स्थित आहे? जामनगर, गुजरात. कोल्हापुरातील नांदणीहून वनताराला नेलेल्या हत्तीनीचे नाव काय? माधुरी / महादेवी. वनताराच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने प्रस्तावित केलेल्या वन्यजीव संवर्धन केंद्राचे नाव काय? सूर्यतारा. आता पर्यावरण संबंधित दिनविषय आपण बघून घेऊ. 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिन, 3 मार्च जागतिक वन्यजीव दिन, 21 मार्च जागतिक वन दिन, 22 मार्च जागतिक जल दिन, 23 मार्च जागतिक हवामान दिन. वजह एवढं लक्षात ठेवा. वन दिन, जल दिन, हवामान दिन. 14 एप्रिल राष्ट्रीय जल दिन, 22 एप्रिल जागतिक वसुंधरा दिन, 3 मे जागतिक सौर ऊर्जा दिन, 20 मे जागतिक हवामान शास्त्र दिन, 22 मे जागतिक जैवविविधता दिन, 5 जून जागतिक पर्यावरण दिन, 8 जून जागतिक महासागर दिन, 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिन, 29 जुलै जागतिक व्याघ्र दिन, 10 ऑगस्ट जागतिक जैव इंधन दिन, 16 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय ओझोन दिन, 4 ऑक्टोबर जागतिक प्राणी दिन, 16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिन, 12 नोव्हेंबर राष्ट्रीय पक्षी दिन, 25 नोव्हेंबर जागतिक पर्यावरण संवर्धन दिन, 11 डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिन, 14 डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिन. बघा याच्यातले जे जे पाठ आहेत ना, मला असं वाटतं काही पाठ असतील त्याला आपण आधी टिक करून घेऊ आणि मग जे वाटतायत की नाही आहे काहींचे पाठ ते आपण पुन्हा रिपीट करू. बघा 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिन, वेटलँड डे. नंतर 3 मार्च जागतिक वन्यजीव दिन, माहिती असेल. नंतर वजहसाठी ट्रिक सांगितली. 21, 22, 23 मार्च वनदिन, जलदिन, हवामान दिन, हे पण पाठ असावेत. जलदिन राहू देत. वसुंधरा दिन 22 एप्रिलला असतो. 3 मे जागतिक सौर दिन, 20 मे जागतिक हवामानशास्त्र दिन. बघा हा सगळ्यांना माहिती असेल. 5 जून जागतिक पर्यावरण दिन, 8 जूनला जागतिक महासागर दिन, 11 जुलै माहिती आहे जागतिक लोकसंख्या दिन, हा पण माहिती आहे. 29 जुलै जागतिक व्याघ्र दिन. नंतर 16 सप्टेंबर माहिती आहे आंतरराष्ट्रीय ओझोन दिन. 16 ऑक्टोबर माहिती आहे जागतिक अन्न दिन. 12 नोव्हेंबर माहिती आहे राष्ट्रीय पक्षी दिन. आणि 11 डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिन. आता लक्षात न राहण्यासारखे कोणते आहेत बघा. मी कशा पद्धतीने सॉर्ट आउट करते की मला असं वाटतं की हे खूप याच्यात काही जे दिलेले आहेत ते मोस्ट ऑफ जणांना माहिती असतील. हे तर सगळ्यांना माहितीच पाहिजे. आता जे थोडेफार माहिती नाही आहे ते लक्षात ठेवा. 14 एप्रिल राष्ट्रीय जल दिन. हे बघा 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असते बरोबर. तेव्हाच असते ना. आपण कसं लक्षात ठेवायचं, त्यांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह पण केला होता. मग पाण्याशी रिलेटेड बरोबर त्यांनी खूप कार्य केलेलं. मग त्याच्यावरून 14 एप्रिल कोरिलेट करा राष्ट्रीय जल दिन. नंतर जागतिक सौर दिन कसं लक्षात ठेवा. मे महिन्यात ऊनच असतं बरोबर. मे महिन्यात ऊन असतं कडक, म्हणजे खूप कडक ऊन असतं. मग आपल्याला सूर्य काढायचा आहे ना, पण सूर्याला असे 3च किरण मोठे मोठे दाखवायचे. ठीक आहे. हे छोटे छोटे पण आहे पण 3 मोठे दाखवायचे. मे महिन्यात खूप ऊन असतं म्हणून मे महिन्यात सौर दिन आहे. आणि हे 3 म्हणजे 3 मे जागतिक सौर दिन. नंतर 20 मे जागतिक हवामानशास्त्र दिन, हे लक्षात ठेवा. 22 मे जागतिक जैवविविधता दिन, हे लक्षात राहील असं वाटतं मला. 22 मे किंवा मग असं लक्षात ठेवा. हा 2 काढलाय ना आपण, हा 2. बरं ठीक आहे जाऊ देत. आता 22 मे जागतिक जैवविविधता दिन एवढे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 10 ऑगस्ट लक्षात ठेवा जागतिक जैव इंधन दिन. 4 ऑक्टोबर जागतिक प्राणी दिन. आता
लक्षात कसं ठेवणार? 4 ऑक्टोबर. ऑक्टोबरवरून ऑक्टोपस लक्षात ठेवा. ऑक्टोपस, ठीक आहे. त्याला किती पाय असतात? आय थिंक 8 असतात ना, मला आता आठवत नाही आहे, ठीक आहे. पण आपण ऑक्टोबरपासून, आणि आपण प्राणी बघतोय, पण मी ऑक्टोपसचं तुम्हाला उदाहरण देते, पण फक्त कशासाठी? काहीतरी कोरिलेट करून लक्षात ठेवण्यासाठी. ऑक्टोबरवरून ऑक्टोपस आणि मग त्याच्यावरून जागतिक प्राणी दिन, ठीक आहे. हे बघा, ट्रिक कुठेही कोरिलेट होत नसेल मला कळतंय, पण काहीतरी लक्षात राहण्यासाठी. ऑक्टोपसला जास्त पाय असतात ना, आपण फक्त म्हणायचे ऑक्टोपस, ऑक्टोबरपासून ऑक्टोपस, आणि त्याला 4च पाय, 4 ऑक्टोबर वरून जागतिक प्राणी दिन. ही ट्रिक कुठेही कोरिलेट होत नसेल तरीही काहीतरी करून लक्षात ठेवा. 4 ऑक्टोबर जागतिक प्राणी दिन. आणि हे मी जस्ट शिकवता मला काहीतरी क्लिक होतंय म्हणून मी तुम्हाला सांगते, ठीक आहे. नंतर 25 नोव्हेंबर जागतिक पर्यावरण संवर्धन दिन आणि 14 डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिन, ठीक आहे. अशा पद्धतीने हे लक्षात ठेवा. पुढे बघा, वने व वन्यजीव संवर्धनाचे कायदे. जल प्रदूषण प्रतिबंध व नियमन कायदा 1974, जल प्रदूषण प्रतिबंध व नियमन कायदा 1974, हवा प्रदूषण प्रतिबंध व नियमन कायदा 1981, पर्यावरण संवर्धन अधिनियम 1986, जैवविविधता कायदा 2002, भारतीय वन कायदा 1927 आणि वन्यजीव संवर्धन कायदा 1972. हे बघा, एक सवय माझी, काही काही गोष्टी कशा सोबत. आता इथे काय आहे? 27, इथे आहे 72. लक्षात असं ठेवायचं, 2772 2772 म्हणजे 1927 1972 या दोन गोष्टी सोबत लक्षात ठेवायच्या. मग 27ला आधी वन कायदा आणि त्याच्यानंतर वन्यजीव संवर्धन कायदा. वन कायदा, एक मिनिट, तुम्हाला आवाज येत असेल. भारतीय वन कायदा 1927 आणि 1972ला वन्यजीव संवर्धन कायदा, असं सोबत कोरिलेट करून लक्षात ठेवा म्हणजे लक्षात राहील. पुढे बघा, वन्यजीव संवर्धनासाठी महत्त्वाचे प्रकल्प, जे मी तुम्हाला म्हटलं होतं. आता मी तुम्हाला एक इमेज दाखवते, तर त्याच्यातून आपण तो अभ्यास करू. बघा, हे आदरणीय विठ्ठल बडे सरांचंच पुस्तक आहे आणि हे लेक्चरचं स्क्रीनशॉट मी तुम्हाला दाखवते आहे. बघा, सरांच्याच पुस्तकामध्ये सरांनी ना ट्रिक दिलेली आहे ह्या प्रकल्पांसाठी. ती ट्रिक काय आहे? हसीवाम थामीन गेंडेसे हरे, हसीवाम थामीन गेंडेसे हरे, एवढी ट्रिक पाठ करायची आणि लक्षात ठेवायची क्रोनॉलॉजिकली. ह फॉर हंगुल, ह फॉर हत्ती नाही बरं का, ह फॉर हंगुल. नंतर सी फॉर सिंह, वा फॉर व्याघ्र, म फॉर मगर, थामीन फॉर थामीन हरिण प्रकल्प. गेंडा गेंडे से फॉर गेंडा संवर्धन प्रकल्प, मग इथे ह फॉर हत्ती आणि रे फॉर रेड पांडा प्रकल्प. आणि हे बघा, डॉल्फिन आणि चित्ता प्रकल्प रिसेंटचे आहे. डॉल्फिन प्रकल्प 2021 आणि चित्ता प्रकल्प 2022 असं लक्षात ठेवा. बघा, आणि त्याच्यातही मी एक ट्रिक काय सांगितली, सिम्बा, सी फॉर सिंह, बा फॉर 72 आणि लगेच 72 73 74, सिंह व्याघ्र आणि मगर पैदास प्रकल्प, ठीक आहे. असं पण लक्षात ठेवा. हंगुल प्रकल्प स्टार्ट करायचा. सगळ्यात आधी हंगुल प्रकल्प म्हणजे काश्मीर स्टॅग, ज्याचा आपण त्याच्याशी रिलेटेड एक प्रश्न पण बघितला की कुठे आढळतं ते दुर्मिळ हंगुल, तर काश्मीर दचिकाम अभयारण्यात, ठीक आहे. 1970चा आहे तो प्रकल्प. नंतर 72 73 74 सिंह व्याघ्र मगर. नंतर बघा, 1977 आणि 87 म्हणजे 74 पर्यंत, आधी 70 मग 72 73 74 नंतर डायरेक्ट 77 वर उडी मारायची. 77 नंतर 10 वर्षांनी 87 ही क्रोनॉलॉजी लक्षात ठेवा. हसीवाम थामीन गेंडेसे हर हे लक्षात ठेवायचं. मग नंतर 1970 स्टार्ट करायचं. मग सी फॉर 72 73 74 मग डायरेक्ट 77 वर उडी मारायची. मग 10 वर्षांनी 1987. मग हत्ती प्रकल्प 1992. मग रेड पांडा प्रकल्प 1996, ठीक आहे. हे लक्षात ठेवा. आणि प्रोजेक्ट डॉल्फिन आणि चित्ता प्रकल्प तर तुमच्या लक्षात राहतील असं मला वाटतं, ठीक आहे. आपण आता बघूया. गीर सिंह प्रकल्प 72, व्याघ्र प्रकल्प 73, गेंडा संवर्धन प्रकल्प 87, हत्ती प्रकल्प 92, रेड पांडा प्रकल्प 1996,
प्रोजेक्ट डॉल्फिन 2021, चित्ता प्रकल्प 2022. ठीक आहे. आता भारतातील महत्त्वाची राष्ट्रीय उद्याने आपण बघून घेऊया. जिम कॉर्बेट उत्तराखंडमध्ये, नंदादेवी राष्ट्रीय उद्यान उत्तराखंडमध्ये, कान्हा इंदिरा प्रियदर्शनी पेंच आणि माधव व्याघ्र राष्ट्रीय उद्यान कुठे? मध्य प्रदेशमध्ये, नामदफा अरुणाचल प्रदेशमध्ये, नोक्रेक मेघालयमध्ये, काझीरंगा ओरांग आसाममध्ये, कांचनजुंगा किंवा कांचनगंगा सिक्कीममध्ये, कैबुल लामजाव मणिपूरमध्ये, एकमेव फ्लोटिंग नॅशनल पार्क आपल्या इवन जगातलं. ठीक आहे. कैबुल लामजाव मणिपूरमध्ये. नंतर राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान आंध्र प्रदेशमध्ये, इंदिरा गांधी अन्नामलाई राष्ट्रीय उद्यान तमिळनाडूमध्ये, पेरियार सायलेंट व्हॅली केरळमध्ये, गुरु घासीदास छत्तीसगडमध्ये, गिर गुजरात, वाल्मिकी बिहारमध्ये, दुधवा उत्तर प्रदेशमध्ये, बक्सा पश्चिम बंगालमध्ये, जलदापारा सुंदरबन पण पश्चिम बंगालमध्ये. सोबत लक्षात ठेवा, बक्सा जलदापारा सुंदरबन पश्चिम बंगालमध्ये. ठीक आहे. पुढे भारतातील महत्त्वाचे व्याघ्र प्रकल्प बघा. भारतातील मानस आसाममध्ये, नागार्जुन सागर आंध्र प्रदेश, पक्के अरुणाचल प्रदेश, इंद्रावती छत्तीसगड, बांदीपूर भद्रा कर्नाटक, बांधवगड रातापानी मध्य प्रदेश, कान्हा पेंच माधव हे पण मध्य प्रदेश, सिमलीपाल ओडिशा, रणथंबोर राजस्थान, मुकुंद्रा हिल्स राजस्थान, रणथंबोर मुकुंद्रा हिल्स राजस्थान, राजाजी उत्तराखंड, रामगढ़ विषधारी राजस्थान, रानीपूर उत्तर प्रदेश, श्रीविल्ली पुतूर मेघामलाई तमिळनाडू. ठीक आहे. आता पुढे महाराष्ट्रातील 6 राष्ट्रीय उद्यानं बघा आणि महाराष्ट्रातील 6 व्याघ्र प्रकल्प. महाराष्ट्रातील 6 राष्ट्रीय उद्यानं बघा. ताडोबा अंधारी चंद्रपूर, जवाहरलाल नेहरू पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर, नवेगाव बांध गोंदिया. नंतर हे लक्षात राहत नसेल नवेगाव बांध गोंदियामध्ये, तर मग असं लक्षात ठेवा नवीनच गोंदलं आहे कोणीतरी, किंवा टॅटूला आपण गोंदणं म्हणू मॉडर्नच्या काळात. तेव्हा टॅटू गोंदायला आपण गोंदलेलं माहिती असायचं ना, आपल्या आजीच्या आईच्या हातावर असेल बघा, किंवा डोक्यावर हनुवटीवर, तर त्याला म्हणता गोंदणं. आणि आजकालच्या काळात आपण त्याला काय म्हणू, मॉडर्न जमान्यातलं गोंदणं म्हणजे काय, टॅटू. मग नवीन गोंदलंय काय, नवेगाव बांध, त्याच्यावर नवीनवरून नवेगाव बांध, गोंदियावरून गोंदणं. नंतर संजय गांधी महाराष्ट्रात सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान मुंबई उपनगरमध्ये आहे, आणि गुगामल महाराष्ट्रात सर्वात मोठं आहे, हे अमरावतीमध्ये आहे. हे नसेल लक्षात राहत तर कसं लक्षात ठेवा, अमरला गुगल चालवायची फार सवय आहे, तो सगळं काही गुगलवरच सर्च करतो, असं लक्षात ठेवा. अमर गुगामल गुगल महाराष्ट्रातलं सर्वात मोठं. आणि चांदोली 4 जिल्ह्यात, सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी, सांगली सातारा कोल्हापूर आणि रत्नागिरी. पुढे बघा महाराष्ट्रातील 6 व्याघ्र प्रकल्प. मेळघाट महाराष्ट्रात सर्वात मोठा अमरावती, आणि सर्वात लहान बोर महाराष्ट्रात सर्वात लहान बोर वर्धा इथे. लक्षात कसं ठेवणार, नसेल लक्षात राहत तर वर्धाला खूप बोर होतं, खूप छोटी आहे ना ती, मग तिला खूप बोर होतं. छोटीवरून महाराष्ट्रातला सर्वात लहान आणि वर्धा आणि बोर लक्षात ठेवा. मेळघाट महाराष्ट्रात सर्वात मोठा. अमर कसा आहे, रिस्पॉन्सिबल आहे, तो सगळ्यांशी मेळ बसवून घेतो, मेळ बसवतो तो, काय जबाबदार आहे, रिस्पॉन्सिबल आहे, सर्वात मोठा आहे ना तो. मग लक्षात ठेवा अमरावती मेळघाट, मेळ बसवतो मेळघाट. नंतर चंद्रपूर ताडोबा अंधारी, नागपूर पेंच, सह्याद्री 4 ठिकाणी, 4 जिल्ह्यात, सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी. जसं चांदोली राष्ट्रीय उद्यान आपण बघितलं, तसं सह्याद्री व्याघ्र प्रकल्प त्याच जिल्ह्यांमध्ये, सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी. नवेगाव नागझिरा गोंदिया आणि बोर महाराष्ट्रात सर्वात लहान वर्धा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण पर्यावरण हा टॉपिक व्यवस्थित कंप्लीट केलेला आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे पण सब्जेक्ट करून घेऊ आपण. जर मोठे लेक्चर चालत असतील तुम्हाला तर मग एक सब्जेक्ट एकेका लेक्चरमध्ये भले 1 तास उद्या 1.5 तास उद्या आपण कंप्लीट करून घेत जाऊ. ठीक आहे. तर मग थांबूया इथेच. धन्यवाद.